वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्रॉप सायन्स फर्स्ट सेकंड अँड ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 12 यावर आपण फाउंडेशन लेक्चर पार्ट फर्स्ट बघितलेलं आहे. पार्ट सेकंड सुद्धा आपण बघितलं. पार्ट सेकंडमध्ये आपण सॉइल याबद्दल थोडी माहिती बघितलेली आहे. तर आज आपण पार्ट थर्ड सुरू करत आहे. यामध्ये आपण कालच्या पार्टचं थोडं रिव्हिजन करू की आपण सॉइल म्हणजे जमीन माती. तर सॉइल types of soil depend upon the textural type of soil on the basis of their size of particle. There are three types of soil particle present in the soil. That is a sand particle is a larger size particle. Second is a silt particle is a medium size particle. Clay particle is a very small particle or fine particle. Then what is meant by texture? Texture refers to relative percentage of sand, silt and clay particle in the soil known as texture of soil. On textural type of soil, that is a sandy soil, then loamy soil and clay soil. These are the type of soil on the basis of textural type of soil. Then sandy soil. In this soil, more percentage of sand particle, that is 80% or more than 80% known as sandy soil. Then loamy soil, the soil having somewhat equal percentage of sand, silt and clay particle known as loamy soil. And then loamy soil is very good for agriculture purposes. Then this soil are good water holding capacity and good drainage capacity. Then also nutrient also present, and then these soils are very suitable for cultivation of various crop. Then next soil, that is a clay soil. The soil having 40% or more than 40% clay particles are present known as clay soil. Clay soil is a good water holding capacity but a less drainage capacity. Less drainage capacity harmful to the crop, that is underground crop. Then clay soils more contain of nutrient. Then these soils are suitable for deep rooted crop or fruit crop cultivation or also sugar cane or cotton. These crops are good grow in this soil. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की जमीन. तर जमिनीची डेफिनेशन बघितली आपण. तर जमिनीचं जे जनरल आपण सांगितलं की लाईट सॉइल, मीडियम सॉइल, हेवी सॉइल हे आपण सर्रास बोलतो. परंतु सायंटिफिकली जर आपण विचार केलं तर त्याचं टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइलवरून व्यवस्थित वर्गीकरण केलेलं आहे. तर टेक्स्चर जे आहे जमिनीचं ते सँड पार्टिकल, कारण की सॉइल इज मेड बाय पार्टिकल. तर जमिनीचे हे पार्टिकल पासून तयार झालेले आहे. तर तीन टाईपचे पार्टिकल आपल्याला बघायला मिळतात, ज्याला आपण सँड पार्टिकल म्हटलेलं आहे, ज्याला वाळूचं कण, सिल्ट पार्टिकल आणि क्ले पार्टिकल, तिन्ही पार्टिकल आहेत. तर सँड पार्टिकल हे फारच मोठं असतं, जाड असतं, ते हातामध्ये घेऊ शकतो आणि ते डोळ्यांनी बघू शकतो. सिल्ट पार्टिकल हे मीडियम साईज असते. ते पार्टिकल आपल्याला डोळ्यांनी बघू शकत नाही, आपण त्याला बघण्यासाठी मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागेल. आणि त्याहीपेक्षा क्ले पार्टिकल जे आहे ते फाईन असतं, त्याला तर बघण्यासाठी सिंपल मायक्रोस्कोप सुद्धा फेल आहे. ते बघण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रो मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल. तर सँड पार्टिकलची साईज आपण काल सांगितली 2 to 0.05 मिलीमीटर इन साईज आणि सिल्ट पार्टिकल 0.005 मिलीमीटर टू 0.0022 मिलीमीटर इन डायमीटर. हे जे साईज असतं त्याला आपण म्हणणार सिल्ट पार्टिकल. आणि बिलो 0.002 मिलीमीटर डायमीटर नोन ॲज क्ले पार्टिकल, एवढं फाईन असतं. त्याच्या रिलेटिव्ह पर्सेंटेज जे आहे जमिनी आहे त्याच्यामध्ये तिघाचंही प्रमाण असणार कमी जास्त. तर ज्याचं प्रमाण जास्त त्या पद्धतीची जमीन तयार होणार. वाळूचं प्रमाण जास्त असेल सँडी सॉइल म्हणणार. त्यामध्ये तिघाचे प्रमाण समवॉट इक्वल असेल, 31 to 39 या दरम्यान असेल तिघाचे प्रमाण,
तर त्याला आपण लोमी सॉइल असं म्हणणार. तर सँडी सॉइल हे पाणी धरून ठेवत नाही, पाण्याचं उत्तम निचरा करते, म्हणून ती जमीन अंडरग्राऊंड पिकासाठी चांगली असते. आणि ती जमीन उत्पादकता कधी होणार, जेव्हा आपण जास्तीत जास्त शेणखत टाकणार आणि वेळेवर पाणी देणार, तर ती जमीन उत्पादकता असणार आहे. तर लोमी सॉइल हे तर फारच योग्य असते, कारण पाणी धरून ठेवते, पाण्याचा निचराही करते. या जमिनीमध्ये सगळेच पिकं चांगले येतात. तर क्ले सॉइल, आता क्ले सॉइलमध्ये ज्या जमिनीमध्ये 40% पेक्षा 40 किंवा त्यापेक्षा जास्त क्ले पार्टिकलचं प्रमाण असेल, तर त्या जमिनीला आपण क्ले सॉइल म्हणणार. आणि त्या क्ले सॉइलमध्ये आणखीन क्लेचं जास्त पर्सेंटेज असेल, 60, 70, 80, तर त्याला आपण फाईन क्ले सॉइल म्हणणार, चोपण मातीच्या जमिनी म्हणणार. तर त्या जमिनी खोल मुळाच्या पिकासाठी योग्य असते. तर या पद्धतीनं कालच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं. आज बघणार आपण सॉइल्स ऑफ महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जमिनी आहेत? देन सॉइल्स ऑफ महाराष्ट्र classified on the basis of their color and also texture. Then first, black soil. Black soil, these soils are more important soil covering the maximum area of Maharashtra. तर ब्लॅक सॉइल जी आहे, ही ब्लॅक सॉइल महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम एरियामध्ये कव्हर झालेली आहे. देन दे आर डिराइव्ड फ्रॉम द डेक्कन प्लेट्यू रॉक और बेसाल्ट रॉक. तर ब्लॅक सॉइल हे कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे? बेसाल्ट रॉक पासून तयार झालेली आहे, त्याला डेक्कन प्लेट्यू और ट्रॅप रॉक असे म्हणतात. दे आर फाउंड इन ऑल डिस्ट्रिक्ट एक्सेप्ट रत्नागिरी अँड चंद्रपूर. ही जमीन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळते, फक्त रत्नागिरी आणि चंद्रपूर हे जिल्हा जर सोडलं तर बाकी सगळ्या भागामध्ये ही ब्लॅक सॉइलच आपल्याला बघायला मिळते. देअर कलर व्हेरीज फ्रॉम डीप ब्लॅक टू ग्रे ब्राऊन कलर. इट ऑल्सो नोन ॲज ब्लॅक कॉटन सॉइल और रेंगूर सॉइल. तर या जमिनीचा रंग काळा आहे आणि काळा असल्या कारणाने त्याला ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतात आणि त्याला रेंगूर असंही म्हटलं जातं. द डार्क कलर इज मेनली ड्यू टू द क्ले ह्युमस. आता हे रंग काळा कशाद्वारे आलेला आहे? तर हे काळा रंग त्यामध्ये असलेले क्ले ह्युमस यामुळे त्याला रंग काळा आलेला आहे. देन इट लेस कंटेन ऑफ नायट्रोजन अँड फॉस्फरस. तर या जमिनीमध्ये हे दोन्ही ब्लॅक सॉइल आहे, या जमिनीमध्ये नत्र आणि फॉस्फरस स्प्रूटचं प्रमाण कमी आहे, म्हणून पिकांना आपण जास्तीत जास्त नत्र आणि फॉस्फरस देतो. देन इट इज फेअर कंटेन ऑफ पोटॅश. तर पोटॅशचं प्रमाण चांगलं आहे, म्हणून आपण पोटॅश पिकांना कमी देतो, कारण महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण ऑलरेडी आहे. तर या पद्धतीने ब्लॅक सॉइलचे गुणधर्म आपण बघत आहोत. तर पूर्ण होल महाराष्ट्रामध्ये ही ब्लॅक सॉइल आपल्याला बघायला मिळते आणि याचा रंग काळा असतं आणि यामध्ये नत्र आणि फॉस्फरस कमी असतं, पोटॅशचं प्रमाण जास्त असते आणि जमीन सगळ्याच पिकासाठी योग्य आहे. देन दिस ब्लॅक सॉइल ऑल्सो फर्दर डिवायडेड इनटू 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर डेप्थ. आता हे ब्लॅक सॉइलची आणखी 3 गटामध्ये आपण विभागणी करतो, त्याच्या खोलीनुसार आपण शॅलो ब्लॅक सॉइल. शॅलो ब्लॅक सॉइल, द ब्लॅक सॉइल हॅव्हिंग 22.5 सेंटीमीटर डेप्थ. 22.5 सेंटीमीटर डेप्थ नोन ॲज शॅलो ब्लॅक सॉइल. तर हे काळ्या मातीचं थर 22.5 सेंटीमीटर खोलपर्यंत बघायला मिळत असेल तर त्याला आपण म्हणणार ब्लॅक सॉइल, म्हणजे शॅलो ब्लॅक सॉइल, उतळ काळी मातीची जमीन. देन दिस सॉइल सुटेबल फॉर शॅलो रूटेड क्रॉप अँड देन ऑल्सो अंडरग्राऊंड क्रॉप. तर हे जी जमीन आहे शॅलो ब्लॅक सॉइल, हे उतळ मुळाचे जेवढे पीक आहे ते पिकं यामध्ये चांगली येऊ शकतात आणि थोडंफार अंडरग्राऊंड क्रॉप सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण या जमिनीचं वैशिष्ट्य काय असणार आहे? पाणी जास्त धरून ठेवणार नाही
आणि निचरा थोडंफार चांगलं होणार आहे, कारण काळ्या मातीचं थर जास्त खोल नाही आहे, 22.5 सेंटीमीटर खोलच असतं. तर त्याला आपण शालो, आणि आपल्या भाषेमध्ये म्हणायचं असेल तर लाईट सॉइल असं म्हणणार आपण. अशा टाईपची जमीन जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण, लाईट सॉइल सुद्धा म्हणणार. तर ही ब्लॅक सॉइलचं पहिलं टाईप. देन सेकंड टाईप मीडियम ब्लॅक सॉइल. द ब्लॅक layer having up to 90 centimeter depth known as medium black soil. ह्या काळ्या मातीचं थर 90 सेंटीमीटर पर्यंत खोल असेल किंवा 22.5 ते 90 या दरम्यान असेल तर त्याला आपण म्हणणार मीडियम ब्लॅक सॉइल. त्याला म्हणणार आपण मध्यम काळी मातीची जमीन. मध्यम काळी मातीची जमीन. इट इज सुटेबल फॉर ग्रो मीडियम डीप रूटेड क्रॉप. तर ही जमीन मध्यम खोल मुळाचे जे पिकं आहेत, जसं सोयाबीन आहे, ज्वारी आहे, मेज आहे, तूर आहे, कॉटन आहे, हे क्रॉप या शालो मीडियम मीडियम ब्लॅक सॉइलमध्ये चांगल्या पद्धतीने येतात. तर हे पाणी थोडंफार चांगलं धरून ठेवते आणि थोडंफार निचराही होऊ शकतं. तर हे मीडियम ब्लॅक सॉइल या पिकासाठी योग्य आहे. थर्ड टाइप, deep black soil. The black soil having more than 90 centimeter depth, more than 90 centimeter depth known as deep black soil. खोल काळी मातीची जमीन ज्याला म्हणणार आपण. तर या जमिनीचं जे थर आहे 90 सेंटीमीटर पेक्षाही खोल असतं काळी माती. ते 200 सेंटीमीटर असू शकते, 300 असू शकते. ज्याला आपण फूटमध्ये म्हटलं 3 फुटापेक्षा जास्त काळी माती असेल तर आपण काय म्हणणार, डीप ब्लॅक सॉइल. 5 फूट निघते, 10 फूट निघते. जेव्हा आपण विहीर खणतो तेव्हा आपल्याला कळतं की काळी माती किती लागलेली आहे. तर कुठं कुठं तर 15-15 फूटपर्यंत काळी माती, 20-20 फुटापर्यंत काळीच माती लागते. तर डीप ब्लॅक सॉइल असं म्हणणार आपण. तर ही जमीन इट इज सुटेबल फॉर ग्रो द डीप रूटेड क्रॉप. तर खोल मुळाचे जे पिकं आहेत त्यासाठी ही जमीन योग्य असणार आहे. शुगर केन आहे आणि अन्य फळझाडे या पिकांसाठी ही जमीन योग्य असणार आहे. तर या पद्धतीनं आपण ब्लॅक सॉइलचे आपण 3 टाईप आपण सांगितलेले आहेत. देन नेक्स्ट टाईप ऑफ महाराष्ट्र, दॅट इज द रेड सॉइल. कोणती सॉइल? रेड सॉइल. तर दिस सॉइल्स आर commonly found in western Maharashtra, Thane, Kolaba and Pune district in Maharashtra state. They are also found in Chandrapur and Gadchiroli district. They are formed from the mixed parent material such as granite and basalt. तसं ब्लॅक सॉइल आपण बेसाल्ट रॉकनं तयार झाली असं म्हटलं. रेड सॉइल हे मिक्स्ड पॅरेंट मटेरियल आहे, त्यामध्ये ग्रेनाइट अँड बेसाल्ट रॉक पासून तयार झालेली आहे. द रेड कलर इज ड्यू टू द प्रेझेंट ऑफ व्हेरियस ऑक्साइड ऑफ आयर्न. तर रेड कलर जे आलेलं आहे जमिनीला, हे रेड कलर तर व्हेरियस ऑक्साइड ऑफ आयर्न आहेत, त्यामुळे याला रेड कलर आलेला आहे. तर ही जमीन आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. जसं हे ब्लॅक सॉइल आहे तसं याचं एरिया नाही आहे. तर काही भागामध्ये थोडं थोडं हे आपल्याला रेड सॉइल बघायला मिळणार आहे. तर हे जिल्हे आपण सांगितलेले आहेत की वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये ठाणे, कोलाबा आणि पुणे डिस्ट्रिक्ट, आणि इकडे विदर्भाचा भाग जे चंद्रपूर आणि गडचिरोली आहे या भागामध्ये ही लाल मातीची जमीन काही प्रमाणामध्ये आढळते. परंतु होल महाराष्ट्रामध्ये जास्त ब्लॅक सॉइलच आढळते. तर हे रेड सॉइल आहे. तर ही रेड सॉइल आपल्याला काही अंडरग्राऊंड क्रॉपसाठी योग्य आहे. नेक्स्ट आपण सॉइल बघत आहोत लॅटेराइट सॉइल. कोणती सॉइल? लॅटेराइट सॉइल. देन दिस सॉइल्स आर फाउंड इन सम पार्ट ऑफ पॅडी कल्टिवेटेड एरिया. तर लॅटेराइट सॉइल इट इज अ गुड फिजिकल कंडिशन, देन डू नॉट इरोजन इन हेवी रेनफॉल. तर ही जी लॅटेरेटिक सॉइल आहे हे पावसामुळं मातीची धूप होत नाही आणि ही वाहून जात नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि लॅटेरेटिक सॉइल
हे भात पिकासाठी योग्य आहे, कारण की पाणी साचून ठेवते. तर ती लॅटरेटिक सॉइल ही काही भागामध्ये जिथं भात प्रामुख्याने केलं जातं त्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये आढळते. देन नेक्स्ट टाईप ऑफ सॉइल, फोर्थ ॲल्युव्हियल सॉइल, ज्याला आपण गाळाची माती असं म्हणणार. ॲल्युव्हियल सॉइल इट इज कॉमनली फाउंड इन रिव्हर साईड एरियाज. रिव्हर साईड एरियाज, तर नदीकाठच्या जी जमिनी आहे, गाळाच्या माती ज्याला म्हणतो आपण, ही गाळ, तर हे ॲल्युव्हियल सॉइल आहे. दोन्ही ॲल्युव्हियल सॉइल आहे. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते फाईन टेक्स्चर असतं, कारण की पार्टिकल वाहून आलेले असतात. जे गाळ असतं ते जमा झालेलं असतं. then these soils are more suitable for grow the maize crop, cotton crop, then also sugar cane. These soils suitable for grow this type of crop. तर हे जी जमीन आहे, तर जे खादाळ पीक आपण जे म्हणणार, तरी सुपीक जमीन असते. मकईचं पीक आहे, मेज क्रॉप, तर हे चांगलं येतं. कॉटन क्रॉप आहे, हे क्रॉप येतं चांगलं येतं. तर हे ॲल्युव्हियल टाईप ऑफ सॉईल. नेक्स्ट हो, फिफ्थ टाईप सलाईन अँड अल्कलाईन सॉईल. तर हे सलाईन अँड अल्कलाईन सॉईल, हे सलाईन अँड अल्कलाईन सॉईल आहे. तर सलाईन अँड अल्कलाईन म्हणजे याच्यामध्ये साल्टचं प्रमाण जास्त असतं. हे तुम्ही बघत आहेत, वर साल्ट जमा झालेलं आहे, पांढरं जे दिसत आहे ते साल्टी सॉईल. त्याचे महाराष्ट्रामध्ये पॅचेस आहेत. असं आपल्याला जिल्हाही सांगता येणार नाही की या जिल्ह्यामध्ये ही जमीन आहे. तर थोडे थोडे पॅचेस आहे. होल महाराष्ट्रामध्ये थोडे थोडे तिगडे बघायला मिळतात. असं काही पर्टिक्युलर एरिया नाही. तर थोडं आपण विदर्भामध्ये जर बघितलं तर अकोट तालुका जे आहे, जे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुका जे आहे, तिथं हे सपाट जमिनी बघायला मिळतं आपल्याला. ते सलाईन आणि अल्कलाईन. त्याचं वैशिष्ट्य काय, साल्ट वर येऊन अकुमुलेट होतं, जमा होतं आणि ते पिकांना घातक असतं. म्हणून अकोट तालुक्यामध्ये इरिगेटेड प्रमाण कमी आहे, कारण इरिगेटेड केलं की खालचं साल्ट वर येऊन साचतं. तर या भागामध्ये हे इरिगेटेडचं प्रमाण फार कमी आहे. तर हे जमिनी सपाट असतात आणि रबी क्रॉपला फार उपयुक्त असते, कारण की हे ओलावा जास्त दिवस टिकून ठेवते ते जमिनी. तर लास्ट टाईप, सिक्स टाईप जे आहे, हिल अँड फॉरेस्ट. तर हे हिल अँड फॉरेस्ट जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भाग आपण जे फॉरेस्ट एरियाज आहे, जसं काही विदर्भामध्ये यवतमाळचा वगैरे एरिया, तिथं सागवान वगैरे असतं. हे जे हिल अँड फॉरेस्ट, वेस्टर्न घाट जे आहे ना, तर महाराष्ट्रामध्ये त्या घाटाच्या जे जमिनी आहे त्याला हिल अँड फॉरेस्ट. तर इथं आपण जे उतळ मुळाचे जे पिकं आहेत ते आपण इथं घेऊ शकतो. नाचणी आहे, फॉक्सटेल आहे, राजमा आहे, राई, जे मिलेट क्रॉप आहे, हे मिलेट क्रॉप येण्यासाठी योग्य. तर हे खोलगड भाग जे असतं ते भात शेती करण्यासाठी योग्य असते. तर महाराष्ट्रामध्ये असे आपल्याला 6 जमिनी बघायला मिळतात. ब्लॅक सॉईल, रेड सॉईल, लॅटेराइट सॉईल, ॲल्युव्हियल सॉईल, फॉरेस्ट अँड सलाईन सॉईल. तसं आपण ब्लॅक सॉईल काळी मातीच्या जमिनी, रेड सॉईल लाल मातीच्या जमिनी, लॅटेराइट सॉईल जी आहे, आणि जे ॲल्युव्हियल जे गाळाच्या जमिनी म्हणतो नदीकाठच्या, नंतर सलाईन अँड अल्कलाईन जे खारट जमिनी असतात, तर ते काही पॅचेस आहे. हिल अँड फॉरेस्ट काही भागामध्ये आपल्याला हे घाट वगैरे जे असतं, या इथल्या जमिनी जे आहेत ते हिल अँड फॉरेस्ट आहे. तर समजलं मुलांनो, तर व्यवस्थित समजून घ्या. तर मी व्यवस्थित फोटो टाकलेले, तुम्हाला शेतामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. इथं बघूनच आपल्याला कळणार की ब्लॅक सॉईल कोणते, रेड सॉईल कोणती, लॅटेराइट सॉईल कोणते, ॲल्युव्हियल सॉईल कोणते आहेत, सलाईन अँड अल्कलाईन सॉईल कोणते आहेत, आणि हिल अँड फॉरेस्ट कोणते. तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, लँड प्रिपरेशन ऑर प्री टिलेज. तर आता महत्वाचं जे भाग आहे, ज्याला आपण लँड प्रिपरेशन असं म्हणतो, ज्याला आपण मशागत करणे असं म्हणतो आपण. तर हे 11वी मध्ये डिटेलमध्ये आहे. तरी आपण तर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. व्यवस्थित सगळे फोटो दाखवून मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार. तर अगोदर बघूया आपण टिलेज. व्हॉट इज मीन बाय टिलेज. Tillage means breaking the hard compact surface of soil to certain depth, and other operation are followed for bringing the soil in good physical condition for plant growth, known as tillage. आणखीन आपण बघूया की tillage means breaking the hard compact surface of soil.
आता मशागत म्हटल्यानंतर काय आलं की आपण जमीन काय करतो, ब्रेकडाऊन करतो. ते वेगळ्या इम्प्लिमेंटद्वारे आपण काय करणार, वेगळे ऑपरेशन आपण करणार आहोत. जमीन आपण ब्रेकडाऊन करतो. अगोदर जे हार्ड कॉम्पॅक्ट आहे ते काय केलं जातं, ब्रेक केलं जातं सर्टन डेप्थ, एक काही प्रमाणामध्ये. आपण 15, 20, 25 सेंटीमीटर पर्यंत जमीन काय करतो, आपण ब्रेकडाऊन करतो. आणि ते ब्रेकडाऊन केल्यानंतर आपण आणखीन त्याला भुसभुशीत करण्यासाठी वेगवेगळे टिलेज ऑपरेशनचा वापर करतो की जेणेकरून त्याची जी भौतिक रचना आहे ती गुड व्हावी, सॉफ्ट व्हावं, लूज व्हावं, फ्रेबल व्हावं. यासाठी आपण वेगवेगळे टिलेज ऑपरेशन करतो. तर त्यालाच आपण काय म्हणणार, टिलेज असं म्हणणार. तर आणखीन पुन्हा समजून सांगतो. ब्रेकिंग द हार्ड कॉम्पॅक्ट सरफेस ऑफ सॉइल टू सर्टेन डेप्थ and other operation are followed for bringing the soil in a good physical condition for plant growth, known as tillage or tillage operation. आपण याला मराठीमध्ये म्हणणार की मशागत करणे, जमिनीची मशागत. जमिनीची मशागत म्हणजेच काय, नांगरणी करणे, कुळवणी करणे, ढेकळे फोडणी करणे, जे काही कार्य आहे ते कार्य आपण जमिनीवर करतो त्याला आपण मशागतीचे कामे असं म्हणणार. तर वेगवेगळे मशागतीचे कामे, तर त्याला टिलेज असं म्हणणार. मग आता आपण लँड प्रिपरेशन म्हणजे काय, त्याला आपण प्री टिलेज म्हणजे काय, तर इट इज अ फर्स्ट टिलेज ऑपरेशन. इट इज अ फर्स्ट टिलेज ऑपरेशन डन just after harvest of previous crop for preparation of next crop. आता टिलेज ऑपरेशनचा आपण 3 याच्यामध्ये विभागणी करतो. ते टिलेज ऑपरेशन कोणत्या वेळेस, त्याचं टायमिंग काय आहे, त्यावरून आपण टिलेज ऑपरेशनचे 3 भागामध्ये विभागणी करतो. पहिलं आपण प्री टिलेज और प्रायमरी टिलेज ऑपरेशन असं म्हणतो. नंतर सेकंडरी टिलेज ऑपरेशन और सीड बेड प्रिपरेशन म्हणतो. थर्ड इंटर टिलेज ऑपरेशन और इंटरकल्चर ऑपरेशन. टिलेज ऑपरेशन कॅन बी डिवाइडेड इनटू 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर टायमिंग. ऑन द बेसिस ऑफ देअर टायमिंग ऑफ ऑपरेशन, कोणत्या वेळेस कोणतं काम केलं जातं त्यावरून आपण टिलेज ऑपरेशनचे 3 टाइप केलेले आहेत. ज्याला आपण नाव दिलं प्रायमरी टिलेज ऑपरेशन और प्राइमरी टिलेज ऑपरेशन और प्रेपरेटरी टिलेज ऑपरेशन. सेकंड नाव दिलं आपण सेकंडरी टिलेज ऑपरेशन और सीड बेड प्रिपरेशन. आणि थर्ड इंटरकल्चर ऑपरेशन और इंटर टिलेज ऑपरेशन म्हणजे पूर्व मशागतीची कामे, ज्याला आपण प्री टिलेज ऑपरेशन म्हणणार. नंतर आपण सीड बेड प्रिपरेशन और सेकंडरी टिलेज ऑपरेशन म्हणजे पेरणीसाठी जमीन योग्य करणे, पेरणीसाठी जमीन योग्य करणे म्हणजे सीड बेड प्रिपरेशन. आणि थर्ड आहे इंटर टिलेज ऑपरेशन म्हणजे पेरणी झाल्यानंतर काढणीपर्यंत जे काही मशागतीचे कामे करणार आपण त्याला म्हणणार आपण अंतर मशागतीचे. 3 याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. तर पहिलं आपल्याला बघायचं आहे लँड प्रिपरेशन ऑफ प्री टिलेज ऑपरेशन. त्याला काय म्हटलं आपण, लँड प्रिपरेशन ऑफ प्री टिलेज ऑपरेशनला इट इज अ फर्स्ट टिलेज ऑपरेशन जस्ट आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रीवियस क्रॉप फॉर प्रिपरेशन ऑफ नेक्स्ट क्रॉप. लँड प्रिपरेशन और प्री टिलेज ऑपरेशन म्हणजेच आपलं पूर्वीचं पीक निघाल्याबरोबर आपण पुढचं पिकासाठी जे मशागत करायला सुरुवात करणार, नेक्स्ट क्रॉप साठी आपण जी जमीन मशागत करणार आहोत ती मशागतीसाठी आपण सुरुवात करणार त्यालाच आपण काय म्हणणार, लँड प्रिपरेशन ऑफ प्री टिलेज ऑपरेशन. तर त्यामध्ये आपण ऑपरेशन पहिलं काय करणार, फ्लोईंग करणार. काय करणार, फ्लोईंग करणार. तर इथं आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इथूनच सुरुवात करूया. तर हे फार महत्त्वाचं आहे समजण्यासाठी भाग. तर इथं आपण थांबूया. थँक्स.